हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू विकास अकाउंटन्सी पुणे. आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा लेक्चर खूप खूप महत्त्वाचा आहे आणि ह्याच्यात सर्वात मी आता नवीन स्टार्ट केलेलं आहे. चॅप्टर नंबर 5 चालला आहे, त्यातला क्वेश्चन नंबर 1 आहे. पेज नंबर हे जवळपास 124 इंग्लिश मीडियम आणि 125 मराठी मीडियम. आता बघा, आजपासनं दोघं विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. जे इंग्लिश मीडियममध्ये ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना जर इंग्लिश कठीण जात असेल तर ते मराठीत पण शिकू शकतात, आणि जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत, मराठी मीडियमचे, ते इंग्लिशमध्ये पण तुम्ही शिकू शकतात. ओके, आता मी काय करणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जाणार त्यावेळेस मराठीत मोस्टली विचारत नाहीत. 1-2 क्वेश्चन विचारले तर विचारले, पण मोस्टली इंग्लिशमध्येच सर्व विचारत असतात. तर मी आजपासून एक नवीन इनोव्हेशन चालू करतोय. बघा, या ठिकाणी मराठी आणि इंग्लिश ह्या दोघं मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी एकत्र लेक्चर होतील. ते कसे होतील आता तुम्ही बघायचं आहे. याचा फायदा कोणाला होईल? मराठी मीडियमचा पोरांनाही होईल आणि इंग्लिश मीडियमचा पोरांनाही होईल. एवढंच लक्षात ठेवा, कारण की एकच याच्यात दोघं गोष्टी मिळाल्यामुळे जे पण काही डाऊट्स असतील ते पण क्लिअर होऊन जातील. बघा, उजव्या साईडला मी सर्व क्वेश्चन्स ठेवलेले आहेत. हा मराठी मीडियममध्ये क्वेश्चन, मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी, आणि हा क्वेश्चन आहे इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. ओके, तर या ठिकाणी आपण हे क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करतोय. आता या ठिकाणी लक्ष द्यायचं, हे वरचं जे दिसतंय ना, हे सर्व मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. इथून वरचं जे आहे सर्व मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी हे असं लिहायचं, आणि ज्यांचं इंग्लिश मीडियम आहे त्यांनी हे लिहायचं आहे: डेट, रिसिप्ट, अमाऊंट, डेट, पेमेंट. ओके, आणि जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांनी इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते पण समजून घ्या, तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल. आणि जे इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांनी पण समजून घ्या, तुमच्या नॉलेजमध्ये काय होईल? इम्प्रूव्हमेंट होईल. क्लिअर इथपर्यंत? बघा, आता ह्या अशा पद्धतीने फॉर्मॅट तयार करायचा. सर्वांनी केला का? सर्वांनी फॉर्मॅट तयार? आता आपण बघू मराठी मीडियमचा क्वेश्चन, लगेच इंग्लिशचं पण कन्वर्ट करू. कुठलं पुस्तक बघतोय आपण? साधे रोख पुस्तक. बघा, हे इथे लिहिलेलं आहे, सिम्पल कॅश बुक. क्लिअर इथपर्यंत? तर दोघंकडचं क्वेश्चन आपण बघूया. साधे रोख पुस्तक. आता मार्च 2019. बघा, या ठिकाणी मार्च 2019 दिलेलं आहे दोघं याच्यात. तर ही जी आहे हतस्थ रोख, त्याला जी इंग्लिशमध्ये म्हणतात कॅश इन हँड. तर काय करायचं आहे ती, आता क्वेश्चन आला तर काय करणार? बघा, या ठिकाणी काय दिलेलं आहे? डेट. मग ती डेट टाकायची 2019. ओके, पहिले मी मराठीत लिहितो 2019. कुठला महिना आहे हा? कुठला महिना आहे बरं? मार्च. मग या ठिकाणी लिहायचं मार्च. ओके, त्याचप्रमाणे आता इंग्लिश मीडियमचे कसं लिहिणार? 2019 मार्च. बस एवढाच फरक आहे, बाकी काहीच नाही. ओके, नंतर किती म्हटलेले? हतस्थ रोख 2500, म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कॅश इन हँड. तर काय लिहिणार या ठिकाणी? बघा, या ठिकाणी 1 तारीख टाकायची आणि या ठिकाणी 1 तारीख टाकायची. ओके, 1 तारीख टाकली आणि या ठिकाणी म्हणायचं मग पहिले मराठीत बघून घेऊ. शिल्लक पुढे आणले. इथे शिल्लक पुढे आणले. बघा, लिहून घ्या सर्वांनी सोबत, शिल्लक पुढे आणली. ओके, याला जी इंग्लिशमध्ये म्हणतात काय म्हणतात बरं? टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. शिल्लक पुढे आणलेला इंग्लिशमध्ये म्हणतात टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. क्लिअर? आता बघा, आर नंबर म्हणजे काय? रिसिप्ट नंबर असतो. लेजर फॉलिओ, LF म्हणजे काय? लेजर फॉलिओ. लिहून घ्या तुम्ही. डेट, पेमेंट. व्ही नंबर म्हणजे काय? वाउचर नंबर. आणि LF हे अशा पद्धतीने येतं. इथे बघा, पान क्रमांक, खाते क्रमांक. इकडे काय येणार मराठीमध्ये? सांगा, तुम्हाला मी ते काढायला लावलं होतं. प्रमाणक क्रमांक आणि खातेपान, अशा पद्धतीने त्याच्यावालं डिटेल आहे.
मग शिल्लक पुढे आणली, किती बरं, किती आहे, 2500. मग या ठिकाणी लिहून घ्या 2500 आणि इंग्लिशमध्ये लिहितात असं. क्लिअर इथपर्यंत. चला मग पुढे जाऊया. पुढचं क्वेश्चन काय आहे बघा, लक्ष द्यायचं आहे. सुरेश यांना रोख दिली, म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात कॅश पेड टू सुरेश. आता बघा, रोख कोणाला देतोय आपण, सुरेशला. म्हणजे आपल्याकडनं काय जातोय, पैसा जातोय. हा जाणारा पैसा आणि हा येणारा पैसा. ओके, सुरेशला काय करतोय आपण, कॅश देतोय. मग या ठिकाणी लिहायचं 2019 आणि कुठला महिन्याचं आहे मग ते, मार्च. ओके, किती तारखेचं आहे, 5. इंग्लिशमध्ये कसं लिहिणार, 2019 मार्च. ओके, आणि इथे तारीख टाकायची 5. अशा पद्धतीने तुम्हाला जमायला पाहिजे. मग सुरेशला काय केलेलं आहे मी, पैसा दिलेला आहे. मग बघा या ठिकाणी काय लिहिणार, इंग्लिश सुरेश खाते. सुरेश खाते किती हजार दिलेले सुरेश यांना, 1000 रुपये. मग या ठिकाणी लिहायचं 1000 रुपये. ओके, आणि इंग्लिशमध्ये काय लिहिणार, मग इंग्लिशमध्ये लिहायचं बाय. बाय काय लिहिणार, सुरेश अकाउंट. बाय सुरेश अकाउंट. आणि इथे मग लिहायचं सुरेश खाते झालं ना. मग त्याच्या खाली काय, कशाबद्दल आहे बरं, हे कशाबद्दल आहे, रोख रक्कम दिल्याबद्दल. म्हणजे काय लिहिणार मग या ठिकाणी तुम्ही, रक्कम दिल्याबद्दल असं लिहायचं. कशाबद्दल आहे, रोख रक्कम दिल्याबद्दल. मराठी मीडियमच्या पोरांनी हे लिहून घ्या. आणि इंग्लिश मीडियमचे पोरं काय लिहितील मग, बिंग. काय शब्द वापरायचा, बिंग पेड टू सुरेश. जो क्वेश्चनमध्ये आहे ना तेच लिहून टाकायचं, पेड टू सुरेश. म्हणजेच या ठिकाणी शब्द कुठला महत्त्वाचा आहे, बिंग. यांनी काय लावायचं, बिंग. आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी काय लावायचं, दिल्याबद्दल. क्लिअर इथपर्यंत. किती हजार आहेत मग ते, 1000. मी जे इंग्लिश मीडियममध्ये त्याला काय करतो विद्यार्थी मित्रांनो, कंस करतोय. झालं का 1 तारखेचं आणि 5 तारखेचं झालं. 7 तारीख, रोख खरेदी, कॅश परचेस. म्हणजे रोखीने वस्तू आणल्या आहेत. किती तारखेचं आहे ते, 7 तारखेचं. मग या ठिकाणी काय करायचं, आता खरेदी केलेली आहे ना. आता तुम्ही वस्तू जर खरेदी केली तर काय द्यावा लागतो, पैसा द्यावा लागतो. म्हणून या ठिकाणी लिहायचं, काय तारीख या ठिकाणी, 7. इंग्लिशमध्ये त्याला असं व्यवस्थित लिहून घ्यायचं. ओके 7 तारीख इथे इंग्लिशमध्ये लिहितो. बघा, रोख खरेदी केलेली. मग या ठिकाणी काय लिहिणार, रोख खरेदी. त्यामुळे कुठल्या साईडला आलं ते, शोधन. म्हणजे पेमेंट करतो त्यावेळेस आपल्याला परचेस करता येतं. कितीचं रोख खरेदी केलेली आहे, 500 रुपये. ओके, 500 रुपये. आता बघा इथे लिहायचं काय झालेलं आहे नेमकं, माल खरेदी केल्याबद्दल. माल खरेदी केल्याबद्दल. ओके, मग हे इंग्लिशमध्ये कसं लिहिणार, तेच लिहायचं, कॅश परचेस. कॅश परचेस. आणि कशाबद्दल, मग इथे शब्द कुठला लावला मी, बिंग. बिंग काय लिहिणार सांगा बरं, बिंग गुड्स परचेस फॉर कॅश. म्हणजे काय करतोय आपण, गुड्स म्हणजे काय, माल, परचेस फ्रॉम, काय फ्रॉम आहे का, नाही, परचेस फॉर कॅश. म्हणजे मी काहीतरी गुड्स विकत घेतोय ते कॅशने घेतोय, याचा अर्थ तो होत असतो. मग इंग्लिशमध्ये कसं लिहिणार, असं. ओके, हे आपण असं ब्रॅकेट करून घेऊयात. झालं का 7 तारखेचं. नेक्स्ट 14 तारखेचं, प्रकाश यांच्याकडून रोख मिळाली, कॅश रिसीव्ह फ्रॉम प्रकाश. प्रकाशकडनं काय, कॅश रिसीव्ह. म्हणजे बघा आता बघा खूप सोपं आहे, कोणाकडनं तरी कॅश मिळाली म्हणजे काय, मिळालेली. म्हणजे रिसिप्टमध्ये ते येणार. किती तारखेचं आहे मग ते, 14 तारखेचं. बघा मग लक्ष द्यायचं आहे, 14 तारखेचं कोणाकडनं मिळाली, प्रकाश यांच्याकडनं. मग या ठिकाणी येणार प्रकाश खाते. प्रकाश खाते. याला जी इंग्लिशमध्ये काय लिहिणार, प्रकाश अकाउंट. बरोबर ना, प्रकाश अकाउंट असं तुम्ही लिहायचं आहे. मग ते कसं लिहिणार, ते सेपरेटच लिहून घेतो, जाऊ द्या. पहिले मराठी नंतर
इंग्लिश. ओके. मग कशाबद्दल येत आहे पैसे ते या ठिकाणी लिहायचं आहे. कशाबद्दल? रक्कम मिळाल्याबद्दल. हे इथे नाव का आलं प्रकाशचं? रक्कम दिली त्यांनी म्हणून मिळाल्याबद्दल. मग या ठिकाणी लिहून घ्यायचं रक्कम मिळाल्याबद्दल. लिहा सर्वांनी सोबत, अक्षरांचा प्रॉब्लेम येणार नाही. मग इंग्लिशमध्ये काय लावायचं? या साईडला टू आणि उजव्या साईडला काय लावायचं? बाय. मग या ठिकाणी लिहायचं टू प्रकाश अकाउंट. ओके. आणि नॅरेशन म्हणजे काय? बिंग. नॅरेशन म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये बिंग कॅश रिसिव्ह. कॅश रिसिव्ह म्हणजे तुम्हाला बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅश रिसिव्ह तुम्हाला बघा इंग्लिशमध्ये किती गोष्टी या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आलं लक्षात? कॅश रिसिव्ड म्हणजे रक्कम मिळाल्याबद्दल. बिंग कॅश रिसिव्ह म्हणजे हे तुमचं इंग्लिश पण थोडंसं स्ट्रॉंग होत जाईल. मग प्रकाश खाते किती रुपीज मिळाले बरं? किती रुपीज मिळालेले? 1000. मग या ठिकाणी मी लिहितो मराठीत आणि या ठिकाणी लिहितो इंग्लिशमध्ये. ओके. आपण कॅल्क्युलेशन करताना एकच अमाऊंट पकडायची. 14 नंबरचं झालं. 16 नंबर रोखीने मालाची विक्री म्हणजे मी काय केलेलं आहे? माल विकलेला आहे रोखीने. बघा इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला कॅश सेल्स. मग बघूया आता किती तारखेचं आहे? 16 तारखेचं. रोखीने माल विकला म्हणजे काय झालं? पैसा आलेला आहे. पैसा आलेला आहे ते आपल्याला कळायला पाहिजे नेमकं कशात काय होतं आहे. मग किती तारीख आहे आपली? 16. याला इंग्लिशमध्ये असं लिहित असतात. मग रोखीने जर मी विकला माल तर त्याला काय म्हणतात मराठीत? विक्री खाते. कशाबद्दल आलेला आहे पैसा? रोख विक्री केल्याबद्दल. मग लिहून घ्या या ठिकाणी रोख विक्री केल्याबद्दल. ओके. कितीचा विकलेला आहे मग माल? सांगा बरं. 800 रुपये. किती? 800 रुपये. मग आता इंग्लिशमध्ये पण लिहून घेऊ. बघा काय म्हणतात आता? कॅश सेल्स. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? कॅश सेल्स. किंवा त्याला असंही म्हणू शकता तुम्ही टू सेल्स अकाउंट. इथे काय लावायचं आहे? टू आणि इथे येणार सेल्स अकाउंट इंग्लिशमध्ये. नॅरेशन लिहायचं बिंग कॅश सेल्स. बिंग कॅश सेल्स. ही कंटिन्यू करा बरं का इथे. बिंग कॅश सेल्स. किती? 800 रुपये. अशा पद्धतीने लिहायचं इंग्लिश मिडियमचा विद्यार्थ्यांनी. सोबत लिहा म्हणजे अक्षरांचा प्रॉब्लेम येणार नाही. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, शेअर करा. आणि असं टेन्शन नका घेऊ, थोडं जास्त टाईम जाईल चालेल, पण तुमचं इंग्लिश पण याच्यासोबत पक्का होईल आणि जे इंग्लिश मिडियमचे त्यांचं मराठीत काय म्हणतात ते पण पक्का होईल. ओके. झालं आहे. 17 तारीख होती का 16 तारीख होती. ओके. आता जाऊया 20 तारीख. गाडी भाडे दिले. पेड कॅरिएज. गाडी भाड्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पेड कॅरिएज. मग किती तारखेचं आहे ते? 20 तारखेचं. आता दिले ना, आता दिले म्हणजे काय बघा, ही काय जाणारा पैसा आहे म्हणून कुठे येणार? या ठिकाणी. किती तारखेचं आहे? 20 तारीख. इंग्लिश मराठीमध्ये सारखंच. मग गाडी भाडे दिले म्हणजे काय येणार? मग कोणते खाते येणार? तेच आहे ना, गाडी भाडे खाते. ओके. आणि काय लिहिणार मग? गाडी भाडे दिल्याबद्दल. गाडी भाडे कशाबद्दल देतोय आपण हा पैसा? गाडी भाडे दिल्याबद्दल. क्लिअर? किती रुपीज दिले? 100. इंग्लिशमध्ये कसं लिहिणार? कसं लिहिणार बोला? पेड. काय लिहिणार? तिथे बाय आणि सेल्स टाकायचं असतं इंग्लिश मीडियमचा विद्यार्थ्यांना. बाय आणि टू. बाय काय लिहिणार? कॅरिएज अकाउंट. कुठलं अकाउंट आहे? भाडे खाते. कॅरिएज अकाउंट. ओके. मग कॅरिएज अकाउंट असं लिहायचं. हे बी कंटिन्यू करा बरं का असं. नॅरेशन काय येणार मग? बिंग कॅरिएज पेड म्हणजे काय? भाडे दिले. बिंग कॅरिएज पेड असं तुम्ही लिहायचं आहे सोबत. किती होते? 100 रुपये. मग या ठिकाणी मी 100 लिहून घेतो. क्लिअर? लास्ट राहिलं आपण वेतन दिले.
बघा 25 तारखेचं काय आहे तुमचं वेतन दिले. वेतन दिले म्हणजे काय गेलेला पैसा. मग किती तारीख आहे 25. याला इंग्लिशमध्ये असं वेतन खाते. वेतन खाते आणि कशाबद्दल दिले वेतन दिल्याबद्दल. वेतन दिल्याबद्दल. ओके. इंग्लिशमध्ये कसं लिहिणार वेतनला काय म्हणतात पेड सॅलरी. म्हणजे कुठलं अकाउंट येईल बाय सॅलरी अकाउंट. वेतनला काय म्हणतात इंग्लिशमध्ये सॅलरी अकाउंट. नॅरेशन काय लिहायचं पहिलेच लिहून घ्यायचं बिंग काय पेड केलेलं आहे सॅलरी. बिंग सॅलरी पेड. ओके. किती सॅलरी पेड केलेली आहे 500 रुपये. इंग्लिशमध्ये 500. हे झालं तुमचंवालं संपूर्ण अकाउंट. आता लास्ट स्टेप येते ती विद्यार्थी मित्रांनो एकदम सोपी स्टेप आहे. काय बरं स्टेप कोण सांगतं कमेंट्समध्ये सांगा. काही नाही. काय करायचं असतं जे आपण कॅल्क्युलेशन आता जे आपण उदाहरण बघितलं त्याचं काय करायचं आहे कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग काय करणार हे बघा मोठी साईड दोघं साईडला त्यातनं लहान साईड काय करायची मायनस करायची बस बाकी काही नाही. करा मग. बघा या ठिकाणी काय करतो मी मोठी साईड दोघं साईडला लिहिल. पहिले आपण कॅल्क्युलेशन करू नेमकं कुठल्या याला किती पैसा लागतो आहे. ओके. बघा मग या ठिकाणी येणार ते या ठिकाणी. ओके. बघा मग किती राहिले काय राहिले. मोठी साईड सांगा मला लवकर. कुठली नावे का जमा आहे डेबिट आहे का क्रेडिट साईड आहे. बघा 2500 1000 3500 आणि हे किती आहे 800 35 40 43 4300 आणि इकडे किती होत आहेत 1000 1500 1600. इकडे कमी होत आहेत 1600 आणि 4 20 2100. म्हणजे ही साईड मोठी ही साईड मोठी. मग ही साईड जर मोठी असेल तर काय करणार मग दोघं साईडला एक ही साईड लिहायची. किती होते मग ही साईड 4300 रुपये. मग मराठी आणि इंग्लिशमध्ये लिहून घ्या. इकडे आले 4300 इकडे आले 4300. क्लिअर. त्यातनं हे मायनस केले किती 1600 होते ना म्हणजे किती उरले आपले 2200 रुपये उरले. मग 2200 रुपये या ठिकाणी मी लिहिले. आता हे 25 तारीख होती तर इथे किती येणार 31 तारीख. म्हणजेच काय होणार 31 मार्च. 31 मार्च. इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी 31 मार्च असं लिहायचं. इथे लिहायचं मराठीच्या विद्यार्थ्यांनी शिल्लक काय केली मी पुढे नेली. शिल्लक पुढे नेली. आणि इंग्लिशमध्ये काय लिहिणार बाय बॅलेन्स कॅरीड डाऊन. ओके. आता बघा मागच्या वेळेसच शिकवलं होतं मी. हा काय झाला 31 मार्चला. मग हा कुठे येणार इकडे येणार आणि याची तारीख काय असेल मग 1 एप्रिल. 1 एप्रिल 2000 किती होतं 19. 1 एप्रिल 2019. 1 एप्रिल 2019 लिहून घ्यायचं आहे तिथे. तर इथे काय लिहिणार मराठीमध्ये सांगा बरं. शिल्लक लिहा हे पुढे आणली. तिकडे नेली होते इकडे आणली. त्याला इंग्लिशमध्ये लिहायचं टू बॅलेन्स ब्रॉड डाऊन का यस ब्रॉड डाऊन. इथे काय आहे तुमचं कॅरेट डाऊन. इथे काय होणार ब्रॉड डाऊन. किती अमाऊंट आहे मग ती 2200 रुपये. हे असंच अकाउंट टू बी कंटिन्यू पुढच्या महिन्यासाठी. ओके. तर याच्यात काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्स करा. आणि हे असं शिकवणं तुम्हाला कसं वाटलं तेही सांगा. मराठी आणि इंग्लिशचं मिक्स म्हणजे तुमच्या नॉलेजमध्ये भर पडला का नाही ते मला सांगा. इंग्लिशमधले नवीन शब्द तुम्हाला कळाले का नाही ते सांगा. आणि राहिला विषय अक्षरांचा यांचा विषय नाही तुम्ही सोबत लिहित चला. तुम्हाला अक्षरांचा प्रॉब्लेम येणार नाही. माझ्याकडे काही डिजिटल बोर्ड नाही विद्यार्थी मित्रांनो. मी ॲडजस्ट करतो आहे फ्रीमध्ये सर्व तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून तुम्हाला अकाउंट व्यवस्थित कळेल. ओके. जर काही अडचण असेल तर तुम्ही बिंदास मला विचारू शकतात. तर याचा पुढचा प्रॉब्लेम आता आपण पुढच्या लेक्चरला घेणार आहोत. तर सर्वांनी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी काय करा
चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. हा लेक्चर होता तुमचा इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी मिक्स होता. फक्त याच्यात एकच करायचं आहे, ज्यांचं मराठीत आहे ना त्यांनी मराठीत लिहा, ज्यांचं इंग्लिशमध्ये आहे ना त्यांनी हे इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. एवढंच फरक आहे, बाकी काहीच नाही. ही अमाऊंट लिहायची. आलं लक्षात? हे इंग्लिश मिडियमच्या लोकांनी लिहायचं. हे असं का करतो विद्यार्थी मित्रांनो, मला थोडंसं टाईम कमी पडतो आहे कारण की माझा जॉब पण असतो, त्यामुळे मला पाहिजे तसं शिकवायला वेळ नाही मिळते. त्यामुळे सर्व प्रकरणं तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे त्यासाठी मी थोडंसं हे चालू केलेलं आहे. ओके, चला मग, थँक्यू सो मच.